जे अन्य दिवाळीचा टाइम चालू आहे आणि ह्या अशा स्वरूपाचं ते अन्न आहे आपल्या ते अन्न घेऊन यावं लागलं शेवटी आणि त्यांना 4 वेळेस तोंडी सांगितले की तुम्ही याच्यामध्ये कारवाई करा. ते जसं की त्या आता गावात चर्चा आहे की ते पैसे घेतात मॅडम म्हणून राशन दुकानदारात आणि त्यामुळे त्यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. हे त्यांचं क्लिअर राशन दुकानदार एकदम मुजर प्रकारे लोकांना म्हणतात पावती देत नाहीत कसल्याही प्रकारची. लोकांना आता टेक्निकल बाबी ते तांत्रिक अडचण तुमची आहे ना, लोकांचे धर्म उमटत नाहीत काही, ते तुम्ही बघितलं पाहिजे ना ऑफिशियली. ते सर्वसामान्य जनता थोडी बघणार आहे. तर याच्यामध्ये त्यांना त्यामुळे राशन दिलं जात नाही आणि दिलंय ते या अशा स्वरूपाचं राशन आहे आणि 3-3, 4-4 महिने राशन दिला जात नाही. हा चिकलबीडचाच प्रश्न नाही, अख्ख्या वडवणी तालुक्याची हीच बोंब आहे. तर हे बेसिक जे समोर आलेले आहे तुमच्या हे चिखलबीडचे त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा की त्यांचं काय पुरवठा विभागाचं ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना बोलवा की नेमकी अडचण काय, तुम्ही कशामुळे अशा स्वरूपाचं तुमचं जे वागणे आहे कशामुळे त्या ठिकाणी येणार नाही. त्यांना माहित नाही याच्यामध्ये किडे निघायला लागले, ते किडे बघा सर तुम्हाला किडे दिसते नाही. लोकांना लोकांच्या अशा हलका फुसकट खाऊ घालण्यासाठी दुकान असते तुमच्याकडे. अर्जदार दिलं पाहिजे ना, मंथली प्रत्येक महिन्याला दिलं पाहिजे. दुसरं मागणी ते आहे म्हणजे ते काय त्यांची भरती करायची काम आहेत का काय, हे असलं नाही दिलेलं बरं ना. ते असं थांबवा कंप्लेंट लागत नाही म्हणून जे राशन देणं बंद आहे ना ते तात्काळ द्यायला हवं. जे कोणी आहे सगळ्या तालुक्याला मशीनचे जे आहे चालू आहे ना त्यांना जोडलेलं आहे का मशीन? स्कॅनरवरूनच देतो. नाही आता आपल्याकडे नवीन स्कॅनर बसवलेले आहे ना, तर त्याच्यामध्ये आता ते याच महिन्यात लागलेली आहे मशीन. मे बी होऊ शकते की कारण की आपल्याला असं त्यांनी सूचना दिलेली आहे, त्या सूचनेनुसारच ते करायचं आहे. समजा तुम्ही असं लावला तर ते होऊन नाही राहिले, नाही तर मग ते ओटीसीच्या बेसवर. ठीक आहे मॅडम, नाही होत आहे आता दिवाळी सण गुरुदेवला हे सण खायला आपण पाठवतो त्याच्यामध्ये दुरुस्त करून घ्या तुमच्या लेवलवरती. पण आज लोकांना राशन द्या ना तुम्ही. जे दुकान तुम्ही असं स्पेसिफिक जे दुकानदार सर हे एका गावात आहे. मी तुम्हाला आता सुट्ट्या संपल्या ना, मी तुम्हाला पत्र देतो, पूर्ण तालुक्याची लिस्ट काढून देतो. मी वंचित बहुजन आघाडीचं काम करतो आणि मी पूर्ण तालुक्यात माझं प्रत्येक गावागावात कार्यकर्ते तर सगळीकडच्या अडचणी येत आहेत. मी त्याची सविस्तर तुम्हाला तक्रार देतो. तुम्ही सविस्तर जे काही दुकानदार आहे ज्यांच्यामध्ये नियमितता नाही राशन वाटण्याची, प्रत्येक मंथली जे देणं अपेक्षित आहे ते देत नाही, दिलं त्याला क्वालिटी नाही, कसल्याही प्रकारचं हे असं भुसकट देतात, याच्यावर मी तुम्हाला पत्र देतो. तुम्ही संबंधित दुकानदारांवरती कारवाई करा. त्यांच्या होत नाही